हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या सेशनमध्ये आपल्याला महाराष्ट्र सेट परीक्षा 2025 साठी पेपर टू इकॉनॉमिक्सचं प्रिपरेशन करायचं आहे. युनिट आपण बघतो आहोत सार्वजनिक अर्थशास्त्र, पब्लिक इकॉनॉमिक्स आणि त्यामधले 20 महत्त्वाचे प्रश्न या युनिटवरचे आपल्याला आजच्या सेशनमध्ये बघायचे आहेत. सो ऑलरेडी काही सेशन्स आपण थेअरी सेशन्स ऑलरेडी कंप्लीट केलेले आहेत आणि त्यावर आधारित हे 20 महत्त्वाचे प्रश्न तुम्ही बघा. ठीक आहे. आता यावरचे जे प्रश्न आहेत सेम टू सेम कॉपी आपल्या एक्झाम मध्ये तर होणार नाहीत, बट यातले जे कंटेंट म्हणजे जो तुम्ही प्रश्न प्रिपेअर करताय त्याच्यावरती सेट एक्झामच्या भाषेमध्ये त्याला कन्वर्ट करून तो क्वेश्चन प्रिपेअर केला जातो. सो त्यामुळे मी तुम्हाला समजून सांगेल की याच्यावरती कसा क्वेश्चन सेट एक्झाम विचारू शकते आणि हा प्रश्न आपण कशा पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे. तर सुरू करूया सेशनला. ओके. सो सेशन स्टार्ट करण्यापूर्वी एक इम्पॉर्टंट सूचना किंवा संधी आहे त्या स्टुडंटसाठी जे स्टुडंट्स यावर्षीचे एक्झाम टार्गेट करतायत त्यांच्यासाठी पेपर टू इकॉनॉमिक्स साठी एक फुल कोर्स आम्ही घेऊन आलो आहोत. या फुल कोर्समध्ये आम्ही तुम्हाला देणार आहोत संपूर्ण अभ्यासक्रम मॉक टेस्ट, संपूर्ण अभ्यासक्रम नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स प्लस लाईव्ह लेक्चर्स, PYQs अँड पेपर 1 फुल कोर्स. म्हणजेच या ठिकाणी पेपर 2 सोबतच तुमचं पेपर 1चं देखील प्रिपरेशन होणार आहे. फुल पॅकेज प्रिपरेशन याच्यामध्ये तुम्हाला दिलं जाणार आहे. PYQs वगैरे सगळ्याच तयार करून घेतलं जाणार आहे. हा जो कोर्स आहे तो तुम्हाला या एक्झामला क्रॅक करण्यासाठी नक्कीच हेल्पफुल ठरणार आहे. या फुल कोर्सची फीस 10,000 रुपीज आहे. म्हणजे दोन्ही कोर्स त्याच्यामध्ये तुम्हाला अवेलेबल होतील. त्यावरही डिस्काउंट आम्ही प्रोव्हाइड करत आहोत. आफ्टर डिस्काउंट त्याची फीस होते 8,000 रुपीज. सो लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करा, कारण याची बॅच जी आहे ती 1 जॅन म्हणजे उद्यापासून याची न्यू बॅच जी आहे ती स्टार्ट होते आहे. सो याची जी प्रोसिजर आहे रजिस्टर करण्यासाठी सिंपल आहे. इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा किंवा प्ले स्टोर वरून ग्लोबल ऑनलाईन नावाचा ॲप डाउनलोड करा. ॲपच्या सर्च बॉक्समध्ये जस्ट MS सेट इकॉनॉमिक्स और MS सेट पेपर 1 सर्च करा आणि त्या कोर्सला दिलेल्या सूचनेप्रमाणे फॉलो करून सबस्क्राईब करून प्रिपरेशन सुरू करू शकता विदाउट वेस्टिंग टाइम. ओके. सो जसं की आपल्याला माहिती आहे 4 मेला आपली एक्झाम आहे. तर 4 मेच्या एक्झामच्या दृष्टिकोनातून आपल्याला हे प्रिपरेशन करायचं आहे. सो थेअरी ऑलरेडी आपण पॅरलली करत आहोत. पण आज आपण बघतो आहोत MCQs. ठीक आहे. जे ऑलरेडी आपण थेअरी केले त्याच्यावरती. सो या ठिकाणी बघा बेसिक कन्सेप्ट इन पब्लिक इकॉनॉमिक्स. आता पब्लिक इकॉनॉमिक्स वरचा बेसिक कन्सेप्ट वरचा हा क्वेश्चन विचारलेला आहे. मी पहिले इंग्लिशमध्ये रीड करेल. इंग्लिशमध्ये आपण त्याचे ऑप्शन्स बघूया आणि देन मराठीमध्ये पण त्याचं ट्रान्सलेशन बघूया. ठीक आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पब्लिक गुड्स. ठीक आहे. आता याच्यामध्ये विचारलेलं आहे की हे ऑप्शन्स आहेत ज्यामध्ये एक्सक्लुडेबिलिटी, रायव्हरली इन कन्झम्पशन, नॉन एक्सक्लुडेबिलिटी अँड नॉन रायव्हरली प्रायव्हेट पार्ट ओनरशिप. ठीक आहे. हे काय आहेत हे सगळे ऑप्शन्स दिलेले आहेत आणि सिम्पली याच्यामध्ये विचारलेलं आहे की व्हॉट इज एक्झॅक्टली द पब्लिक गुड किंवा सार्वजनिक वस्तू म्हणजे नेमकं काय. ठीक आहे. आता याच्यामध्ये सार्वजनिक वस्तू बद्दल विचारलेलं आहे, सेवांबद्दल विचारलेलं नाहीये. ठीक आहे. एक्सक्लुडेबिलिटी म्हणजे काय की आपण त्याला न यूज करता किंवा त्याला आपण इझिली बाहेर करू शकतो. यूज नसेल करायचं तर त्याला हातही लावू शकत नाही, अशा पद्धतीने एक्सक्लूड करू शकतो. रायव्हरली इन कन्झम्पशन म्हणजे काय आहे तर तुम्ही योग्य पद्धतीने म्हणजे कन्झम्पशन करायचं असेल नसेल करायचं हे आपण तिथे काय करू शकतो ठरवू शकतो. हा ठीक आहे. त्याच्यानंतर नॉन एक्सक्लुडेबिलिटी म्हणजे तुम्ही त्याला एक्सक्लूड करू शकत नाही. अँड नॉन ड्रायव्हरली आहे म्हणजे कोणी त्याला टाळू शकत नाही. ठीक आहे. आणि प्रायव्हेट ओनरशिप म्हणजे जिथे स्वतः एक व्यक्ती काय करत असते आपलं काम करत असते. ओके. या ठिकाणी हे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत आणि याचं आन्सर बघण्यापूर्वी आपण मराठीमध्ये पण हा क्वेश्चन बघूया. या ओके. तर मराठीमध्ये काय दिलेलं आहे बघा इथे की खालीलपैकी कोणते सार्वजनिक वस्तूंचे वैशिष्ट्य आहे. ठीक आहे. ओके. तर इथे वैशिष्ट्यता किंवा आपण काय म्हणू शकतो की एक्सक्लुडेबिलिटी बहिष्कार करणे. ठीक आहे. म्हणजे तुम्ही त्याचं तुम्हाला जर वापर करायचा नसेल तर त्याचा तुम्ही बहिष्कार करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर उपभोगातील स्पर्धा म्हणजे इथे भरपूर अ, असे स्पर्धा असेल, उपभोगातील स्पर्धा असणार आहे. म्हणजे तू घेणार की मी घेणार अशा पद्धतीचं. ठीक आहे.
आणि क आहे अविशिष्टता आणि गैरस्पर्धा. इथे कुठल्याही प्रकारची स्पर्धा नसणार आहे आणि अविशिष्टता असणार आहे. म्हणजेच काय, की तुम्ही एक्सक्लूड नॉन एक्सक्लुडेबल असणार आहे आणि एक्सक्लूड करू शकता. बहिष्कार हा तिथं वर्ड एकदम प्रॉपर आहे. बहिष्कार टाकणे किंवा बहिष्कार करू शकता. इथे हा बहिष्कार न करणे किंवा गैरस्पर्धा असणार आहे आणि खाजगी मालमत्ता हे ऑप्शन्स आहेत. सो सार्वजनिक वस्तूंचं एक वैशिष्ट्य जे आहे, जे आपण बघितलेलं आहे, ते आहे क, की याला कोणीही एक्सक्लूड करू शकत नाही. म्हणजे जर एक व्यक्ती जर इथे टॅक्स भरतोय, ठीक आहे, तर दुसरा व्यक्ती जो याचा टॅक्स भरत नाहीये, तरी देखील त्याला त्याचा उपभोग घेता येऊ शकतो. सपोज हा रोड आहे, एक हायवे आहे आणि हा हायवेचा वापर सगळे लोक करतायत. आता एखाद्याचं घर इथे आहे आणि त्याचं टॅक्स पे करणाऱ्याचं इथं टोल नाका आहे आणि दुसरा टोल नाका इकडे आहे आणि त्याला इथेच काम होतं. इथून इथपर्यंत जर तो जात असेल तर कुठल्याही प्रकारचा टोल तो भरणार नाही. ठीक आहे. म्हणजे टॅक्स तो भरत नाहीये तरी पण त्या रोडचा तो उपभोग घेतोय. म्हणजे इथे कुठल्याही अबहिष्कारता किंवा अविशिष्टता असं म्हणू शकतो किंवा गैरस्पर्धा म्हणजे काय म्हणू शकतो, रायव्हरली आहे कन्झम्पशन मध्ये. म्हणजे काय, की तुम्ही कोणीही व्यक्ती त्याला टाळू शकत नाही. ठीक आहे. म्हणजे कोणाला ह्याच्यातून जी व्यक्ती आता या रोडवरून जायचा त्याचा मार्ग आहे घराचा, तर तुम्ही त्याला टाळू शकत नाही की तू जाऊ नको, तू टॅक्स भरत नाही किंवा तू पैसे भरत नाही. सो हे काय आहे, आपल्या सार्वजनिक वस्तूचं एक वैशिष्ट्य आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन पब्लिक इकॉनॉमिक्स विच प्रॉब्लेम अरायझेस फ्रॉम नॉन एक्सक्लुडेबिलिटी. ठीक आहे. आता याच्यामध्ये असं विचारलंय की सार्वजनिक अर्थशास्त्रामध्ये एक प्रॉब्लेम आहे, तो म्हणजे नॉन एक्सक्लुडेबिलिटी. म्हणजे ज्याला तुम्ही बहिष्कार टाकू शकत नाही किंवा त्याला तुम्ही एक्सक्लूड करू शकत नाही, बाहेर करू शकत नाही. ऑप्शन आहे मोनोपॉली, फ्री रायडर प्रॉब्लेम, एक्सटर्नलिटी अँड अपॉर्च्युनिटी कॉस्ट. तर याच्यावरचा प्रॉब्लेम नेमका काय येऊ शकतो, तर आपल्याला याचं आन्सर द्यायचं आहे. यू ट्राय, याचं काय आन्सर येऊ शकतं? ओके. ओके. सो याचं करेक्ट आन्सर पण इथे दिलेलं आहे की बी आन्सर. ठीक आहे. तर याच्यामध्ये मराठीमध्ये बघा काय म्हणलंय, सार्वजनिक अर्थशास्त्रात एक्सक्लुडेबिलिटीमुळे कोणती समस्या उद्भवते. ठीक आहे. इथे एक्सक्लुडेबिलिटी नसल्यामुळे नॉन एक्सक्लुडेबिलिटी विचारलंय, राईट. मराठीमध्ये इथे थोडंसं इंग्लिशमध्ये कन्फ्युजन नॉन राहिलेलं आहे. तर एक्सक्लुडिबिलिटीमध्ये सार्वजनिक अर्थशास्त्रामध्ये एकतर आपल्याला माहितीये की कोणीही त्याचा वापर सहज करू शकतो. ठीक आहे. म्हणजेच काय, तर ऑप्शन बी याचं करेक्ट दिलेलं आहे. याचं रिझन असं आहे की फ्री रायडर प्रॉब्लेम. म्हणजे एक एक्झाम्पल आपण आता घेतलं होतं की हा रोड आहे, जो त्याचा टॅक्स भरत नाहीये किंवा जो त्याला पेमेंट देत नाहीये, तोही त्याचा उपभोग घेऊ शकतो. सार्वजनिक वस्तू आहे, तर हे रोडचं एक्झाम्पल झालं. एक सपोज गार्डन आहे, या गार्डन मध्ये इकडे एक घर आहे, इकडे एक घर आहे, इकडे एक घर आहे आणि इकडे एक घर आहे. यातील हे तिन्ही घरं काय करतायत, टॅक्स पे करतायत. हे घर जे आहे ते टॅक्स पे करत नाहीयेत किंवा त्यांना कधी टॅक्स भरण्यासाठी तेवढे पैसे नाहीयेत. समजा रिच नाहीयेत, हे पुअर आहेत, कामगार आहेत, वीटभट्टीवरती काम करणारे आहेत. यांच्या मुलांना पण गार्डन मध्ये फ्री खेळायचं असेल, तर हे जे गार्डन बांधलेलं आहे ते कसं आहे, पब्लिक गुड आहे, सार्वजनिक वस्तू आहे. तर इकडचे लोक, इकडचे लोक, इकडचे लोक, हे तिन्ही लोक येतील आणि ह्यांनाही इकडे येण्यासाठी परवानगी असणार आहे. म्हणजेच काय, ते इथे विनामूल्य रायडर समस्या किंवा फ्री रायडर प्रॉब्लेम नॉन एक्सक्लुडेबिलिटी मुळे येऊ शकतो. कारण का, सार्वजनिक अर्थशास्त्र किंवा सार्वजनिक वस्तूंचा हा एक प्रॉब्लेम आहे, हा एक समस्या आहे. ठीक आहे, गेटिंग. देन नेक्स्ट क्वेश्चन, बेसिक कन्सेप्ट इन इकॉनॉमिक्स मधलाच क्वेश्चन आहे. तिसरा क्वेश्चन, पब्लिक चॉईस थेअरी फोकसेस ऑन. ठीक आहे. आता याच्यामध्ये विचारलेलं आहे की पब्लिक चॉईस थेअरी, लोकांची जी निवड करण्याची थेअरी आहे, यामध्ये कोणत्या प्रकारचा फोकस इथे दिलेला असतो. ऑप्शन आहे बिहेवियरल ऑफ पब्लिक ऑफिशियल्स अँड वोटर्स, कॉर्पोरेट प्रॉफिट मॅक्झिमायझेशन, इंटरनॅशनल ट्रेड डायनामिक्स, डिमांड अँड सप्लाय, प्रायव्हेट गुड्स. ठीक आहे. पब्लिक चॉईस थेअरी, ट्राय करा आन्सर द्यायचं. ओके. सो याचं करेक्ट आन्सर तर आहे ऑप्शन ए, बिहेवियर ऑफ पब्लिक ऑफिशियल्स अँड वोटर्स. तर याच्यामध्ये
मराठीमध्ये बघा, सार्वजनिक निवड सिद्धांत कशावरती फोकस असतो? तो ऑब्व्हियसली सरकारी अधिकारी व मतदारांचे वर्तन यांच्यावरती सांगितलेला असतो. तर सार्वजनिक निवड सिद्धांत मूळतः काय सांगतो, की सगळ्यांची मिळून नेमकी निवड काय आहे? प्रत्येक इंडिव्हिज्युअलची निवड ही सगळ्यांची सर्वानुमते काय होते? एक निवड होते आणि हाच सिद्धांत आपला सरकारी अधिकारी आणि मतदारांचे वर्तन याच्यावरती फोकस्ड असतो किंवा याच्यावरती कशा पॉलिसीज रन होतात यावरती हा मेन फोकस असतो. का? कारण का पब्लिक चॉईस म्हणजे काय, की आपण सार्वजनिक शास्त्रामध्ये बघितलं, की जे फिस्कल पॉलिसी आहे किंवा राजकोषीय धोरण जे आहे ते कसं अप्लाय केलं जातं, की गव्हर्नमेंटच्या अंडरमध्ये जे काही लोकसंख्या आहे ती लोकसंख्येला कशाची गरज आहे? डॅम्स हवे असतील, बांधून दिले जातात, प्रोजेक्शन दिलं जातं, तिथल्या लोकांना रोजगार निर्माण केलं. म्हणजे काय, लोकांची निवड काय होती तिथं किंवा लोकांची चॉईस काय होती? तर रोजगार मिळवणं. आणि मग हे कोणासाठीच केलं? सरकारी अधिकाऱ्यांनी केलं. कोणासाठी केलं? मतदारांसाठी केलं किंवा त्यांच्या वर्तनावरती ते बेस्ड होतं. ठीक आहे, गरजेचं होतं. म्हणजेच काय, जी काही पॉलिसी आहे ती कोणावरती होते डिपेंडंट किंवा कोणावरती केंद्रित असते? तर सरकारी अधिकारी आणि मतदारांचे वर्तन. कॉर्पोरेट नफा किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार, खाजगी वस्तूची मागणी हा सार्वजनिक निवड सिद्धांतामध्ये येत नाही. सार्वजनिक सिद्धांत सर्वांचं कल्याण, सर्वांचं भलं करण्यावरती लक्ष देतो मोस्ट प्रोबॅबली. ओके, सो दॅट्स इट. द नेक्स्ट क्वेश्चन, द ट्रॅजेडी ऑफ कॉमन्स रेफर्स टू. ठीक आहे, आता ट्रॅजेडी ऑफ कॉमन्स हे कशाशी रिलेटेड आहे किंवा याचा संबंध कशाशी आहे? ऑप्शन आहे overuse of private resources, efficient allocation of resources, overuse of shared public resources, government failure. ओके, सो याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे? मग करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन सी, ओव्हर यूज ऑफ शेअर्ड पब्लिक रिसोर्सेस. ट्रॅजेडी ऑफ कॉमन्सचा अर्थ काय आहे? ऑप्शन ए, खाजगी संसाधनाचा अतिवापर, संसाधनाचे कार्यक्षम वाटप, सामायिक सार्वजनिक संस्थांचा अतिवापर आणि सरकारचे अपयश. आता याच्यामध्ये बघा, ट्रॅजेडी ऑफ कॉमन्स जसं की आपण पब्लिक इकॉनॉमिक्स किंवा सार्वजनिक अर्थशास्त्राचा अभ्यास करतोय, तर याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की जी काही गोष्ट गव्हर्नमेंट आपल्याला तयार करून देते ती गोष्टीचा अतिवापर केला जातो. ठीक आहे, म्हणजे सपोज एक गार्डन आहे किंवा रोड आहे, कंटिन्यू त्याच्यामध्ये कोणी भरो न भरो पैसे त्याचा वापर हा काय होत असतो, केला जात असतो. आणि नो ऑप्शन, की जेवढा त्याचा टॅक्स भरला जातोय तेवढे लोक त्याचा यूज न करता त्याच्यापेक्षा जास्तीत जास्त लोक त्याचा वापर करतात आणि त्यामुळे याला आपण असं म्हणू शकतो की सामायिक सार्वजनिक संस्थांचा अतिवापर इथे केला जातो. त्याला आपण ट्रॅजेडी ऑफ द कॉमन्स असं म्हणतो. सगळ्यांनाच तो वापरासाठी खुला असतो. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे, which branch of economic studies the allocation of resources in public sectors. खालीलपैकी कोणती ब्रांच जी आहे ती पब्लिक सेक्टर्स किंवा अलोकेशन ऑफ रिसोर्सेस म्हणजे जे रिसोर्सेस संसाधन आहेत त्या संसाधनांचं योग्य असं वितरण जे करणारी ब्रांच आहे ती खालीलपैकी कोणती आहे? ऑप्शन आहे मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र, मॅक्रो इकॉनॉमिक्स समग्र अर्थशास्त्र, पब्लिक इकॉनॉमिक्स म्हणजे सार्वजनिक अर्थशास्त्र, बेअरेबल इकॉनॉमिक्स म्हणजे वर्तवणूक अर्थशास्त्र. ठीक आहे, हे ऑप्शन्स आहेत आणि ऑब्व्हियसली याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, पब्लिक इकॉनॉमिक्स. खूप इझी क्वेश्चन दिला मी, की अर्थशास्त्राची कोणती शाखा आहे सार्वजनिक क्षेत्रातील संशोधनाचा वाटपाचा अभ्यास करते? मायक्रो इकॉनॉमिक्स, मॅक्रो इकॉनॉमिक्स, सार्वजनिक मॅक्रो आणि मॅक्रो तर काय करतात की वर्तवणुकीचा अभ्यास करतात. ठीक आहे, हे सूक्ष्म लेवलला करतं, तर हे समग्र लेवलला काय करत असतं, त्याचा वर्तनाचा अभ्यास करतो. आणि सार्वजनिक अर्थशास्त्र मग ही संसाधनाच्या वाटप, जे काही संसाधनं पूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये अवेलेबल आहेत त्यांचं अलोकेशन कसं व्हावं याचा वापर करतात. ठीक आहे, सो याचं ऑप्शन सी करेक्ट आहे, सार्वजनिक अर्थशास्त्र. ओके, द नेक्स्ट क्वेश्चन, अ टॅक्स इज अ कन्सिडर्ड प्रोग्रेसिव्ह. ठीक आहे, तुम्ही मला सांगितलं होतं की प्रोग्रेसिव्ह अर्थशास्त्र किंवा प्रोग्रेसिव्ह टॅक्स बद्दल आपलं सेशन राहिलं होतं. तर याच्यामध्ये क्वेश्चन घेतलेला आहे जेणेकरून तुम्हाला समजेल प्रोग्रेसिव्ह टॅक्स म्हणजे काय. ठीक आहे, तर अ टॅक्स ऑप्शन्स, पहिले मी ऑप्शन्स सांगते.
एक तर आहे ऑल टॅक्स पेयर्स पे द सेम पर्सेंटेज ऑफ इन्कम. त्यानंतर बी आहे हायर इन्कम आर टॅक्स्ड ॲट हायर रेट्स, लोअर इन्कम रेट्स ॲट टॅक्स हायर रेट्स, एव्हरीवन पेज द सेम अमाउंट. ठीक आहे. ओके. सो याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे? तुम्हाला काय आन्सर दिलेला आहे तुम्ही? ठीक आहे. तर याचं करेक्ट आन्सर ऑप्शन बी, हायर इन्कम्स आर टॅक्स्ड ॲट हायर रेट्स. आता प्रोग्रेसिव्ह आणि रिग्रेसिव्ह असे दोन प्रकारचे टॅक्सेस गव्हर्नमेंट घेत असतं. मराठीमध्ये एकदा बघूयाला आपण, की कर पुरोगामी मानला जातो जेव्हा सर्व करदाते उत्पन्नाची समान टक्केवारी देतात. उच्च उत्पन्नावर जास्त दराने कर आकारला जातो, कमी उत्पन्नावर जास्त दराने कर आकारला जातो, प्रत्येक जण समान रक्कम देतो. प्रोग्रेसिव्ह, रिग्रेसिव्ह याला मराठीमध्ये ट्रान्सलेट काय म्हणू शकतो आपण? पुरोगामी आणि अधोगामी. राईट. सो याच्यामध्ये बघा, पुरोगामी किंवा प्रोग्रेसिव्ह प्रोग्रेसिव्ह म्हणजे काय, की तुमचा हाय इन्कम असेल, जेव्हा जास्त इन्कम असेल तर तुम्हाला टॅक्स सुद्धा हाय पे करावा लागतो. जसं तुमचं इन्कम इन्क्रीज होईल त्या पद्धतीने तुम्हाला टॅक्स सुद्धा इन्क्रीज होईल आणि तो टॅक्स तुम्हाला काय करावा लागेल? पे करावा लागेल कंपल्सरी गव्हर्नमेंटच्या रूलनुसार. ठीक आहे. आणि रिग्रेसिव्ह मॉडेल किंवा रिग्रेसिव्ह टॅक्स म्हणजे काय, तर ज्यामध्ये तुमचं इन्कम म्हणजे टॅक्स रेट किंवा टॅक्सेसचे पे स्केल जे असते ती सगळ्यांसाठी कशी असते? सगळ्यांसाठी सेम असते. ठीक आहे. म्हणजे इन्कम कमी असो किंवा जास्त असो सगळ्यांना 100 पैकी 20% टॅक्स हा भरायचाच आहे. याच्यामध्ये काय होतं मग, एक असमानता इथे दिसून येते. कसं? कारण बघा, ज्यांचं इन्कम 10,000 आहे त्यांना पण 20% भरायचं आहे आणि 20% टॅक्स भरायचा आहे, आणि ज्यांचं इन्कम 1,00,000 रुपये आहे त्यांना पण 20% टॅक्स भरायचा आहे. म्हणजे काय होतं, जास्तीत जास्त आपल्या उत्पन्नाचा नफा हा टॅक्स मध्ये कापला जातो आणि हा रिग्रेशन मॉडेल किंवा रिग्रेशन टॅक्स, रिग्रेसिव्ह टॅक्स आणि प्रोग्रेसिव्ह टॅक्स अशा पद्धतीने काढला जातो किंवा अशा पद्धतीने त्यांना क्लासिफाय केलं जातं टॅक्सेसला. ठीक आहे. आणि हे कोण ठरवतं? ऑब्व्हियसली आपली गव्हर्नमेंट पॉलिसी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज अ डायरेक्ट टॅक्स. ठीक आहे. ऑप्शन ए व्हॅल्यू ॲडेड टॅक्स, इन्कम टॅक्स, एक्साइज ड्युटी, कस्टम ड्युटी. मला वाटतं याचा आन्सर तुम्ही इझिली देऊ शकता. तर डायरेक्ट टॅक्स म्हणजे प्रत्यक्ष कराचं एक्झाम्पल खालीलपैकी कोणतं आहे? ट्राय करा काय आन्सर देता येईल याचं. ऑप्शन कुठलं करेक्ट असेल? ओके. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, इन्कम टॅक्स. तुमच्या उत्पन्नावरचा कर आहे, म्हणजेच तुमचा हा डायरेक्ट टॅक्स आहे. ठीक आहे. इथे बघा, खालीलपैकी कोणता प्रत्यक्ष कर आहे किंवा प्रत्यक्ष कराचं उदाहरण आहे? एक तर मूल्यवर्धित कर, व्हॅल्यू ॲडेड टॅक्स, आयकर, उत्पादन शुल्क, कस्टम ड्युटी. ठीक आहे. कस्टम ड्युटी, उत्पादन शुल्क, तुम्ही उत्पादन करता किंवा एखाद्या सीमेतून दुसऱ्या सीमेमध्ये तुमचं उत्पादन नेता किंवा व्हॅल्यू ॲड केल्यामुळे जे टॅक्स तुमच्याकडे लागलेला आहे त्याला व्हॅल्यू ॲडेड टॅक्स असं म्हणतो. पण हे सगळे कसे आहेत? हे सगळे आहेत तुमचे दुहेरी अप्रत्यक्ष टॅक्स आहेत. ठीक आहे. पण आयकर किंवा उत्पन्न टॅक्स जो आहे, उत्पन्नावर घेतलेला इन्कम टॅक्स जो आहे, तो प्रत्यक्ष करायचं एक एक्झाम्पल आहे. कारण जेवढं डायरेक्ट तुमचं इन्कम आहे तेवढा डायरेक्ट टॅक्स तुमचा कापून घेतला जातो किंवा तुम्हाला तो भरावा लागतो. म्हणून याला आपण प्रत्यक्ष कर किंवा इन्कम टॅक्स असं सॉरी प्रत्यक्ष कर डायरेक्ट टॅक्स मध्ये कन्सिडर केला जातो. ठीक आहे. द नेक्स्ट क्वेश्चन, विच पॉलिसी टूल इज यूज टू रिडिस्ट्रीब्यूट इन्कम. ठीक आहे. ऑप्शन ए मॉनिटरी पॉलिसी, फिस्कल पॉलिसी, ट्रेड पॉलिसी, इंडस्ट्रियल पॉलिसी. ठीक आहे. तर कोणतं टूल आहे जे इन्कमचं रिडिस्ट्रीब्युशन करण्यासाठी वापरलं जातं? करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, फिस्कल पॉलिसी. आपण बघितलं होतं की सार्वजनिक अर्थशास्त्रामध्ये फिस्कल पॉलिसी किंवा राजकोषीय धोरण हे काय केलं जातं? तुमचं उत्पन्नाचं पुनर्वितरण करण्यासाठी वापरलं जातं. कसं? की तर बघा, जेव्हा तुम्हाला मार्केटमध्ये पैसे कमी दिसत आहेत, ठीक आहे, मार्केटमध्ये पैसे कमी दिसत आहेत आणि सरकारला आता एक्सपान्शन करायचं आहे, विस्तार करायचा आहे, त्यावेळेस सरकार काय करेल? तर बऱ्याच
नवीन नवीन प्रोजेक्ट्स वरती खर्च करेल, हेल्थ वरती खर्च करेल, जेणेकरून लोकांकडे काय होईल, इन्कम अवेलेबल होईल, उत्पन्नाचं रिडिस्ट्रीब्युशन होईल, वितरण होईल. आणि ज्या वेळेस मार्केटमध्ये भरपूर पैसा अवेलेबल आहे आणि सप्लाय कमी होणार आहे आणि गव्हर्नमेंटला इथे कॉन्ट्रॅक्शनची गरज आहे, अंकुशन करण्याची गरज आहे इकॉनॉमीमध्ये, त्यावेळेस मग गव्हर्नमेंट काय करेल, प्रोजेक्ट्स कमी करेल किंवा खर्च जो आहे तो कमी करेल, टॅक्सेस वाढवेल आणि मग इथे इन्कमचं पुन्हा रिडिस्ट्रीब्युशन होईल. ज्या ठिकाणी विदाउट टॅक्सेस इन्कम जे होतं ते 50,000 होतं, आता टॅक्सेस वाढवल्यामुळे त्यांचे इन्कम जे असणार आहे ते 40,000 असणार आहे. एक्झाम्पलसाठी सांगते, ठीक आहे. सो अशा पद्धतीने उत्पन्नाचं पुनर्वितरण होतं, ठीक आहे. सो इथे मराठीमध्ये बघा, उत्पन्नाचे पुनर्वितरण करण्यासाठी कोणतेही धोरण साधन वापरले जाते. एक आहे पतधोरण, ज्याला मॉनिटरी पॉलिसी म्हणतो, वित्तीय धोरण, व्यापार धोरण, औद्योगिक धोरण. आणि ऑब्व्हियसली याचं करेक्ट आन्सर आहे, ऑलरेडी दिलं होतं मी, ऑप्शन बी आपलं राजकोषीय धोरण म्हणजेच आपलं फिस्कल पॉलिसी, ठीक आहे. नाव नेक्स्ट क्वेश्चन, डिफिशिट फायनान्सिंग रेफर्स टू. आता इथं तूट वित्त म्हणजे काय किंवा वित्तीय तूट म्हणजे नेमकं कशाशी रिलेटेड आहे. ऑप्शन आहे इन्क्रीज टॅक्सेस रेट्स, गव्हर्नमेंट बॉरोविंग टू मीट इट्स एक्सपेन्सेस, रिड्युसिंग पब्लिक स्पेंडिंग, त्याच्यानंतर क्रिएटिंग बजेट सरप्लस, ठीक आहे. आणि हे ऑप्शन्स दिल्यानंतर याचं करेक्ट आन्सर काय येईल, वित्तीय तूट नेमकं काय आहे सांगा, ऑलरेडी आपलं शिकवून झालेलं आहे हे. ओके. तूट वित्त पुरवठा किंवा वित्तीय तूट म्हणजे काय, एक तर करांचे वाढते दर, खर्च भागवण्यासाठी सरकार कर्ज घेते, सार्वजनिक खर्च कमी करणे, अर्थसंकल्पीय अनुशेष निर्माण करणे. आणि ऑब्व्हियसली याचं करेक्ट आन्सर काय आहे मग, ऑप्शन बी, सरकार आपला खर्च भागवण्यासाठी कर्ज घेते. सरकार खर्च भागवण्यासाठी कर्ज घेते म्हणजेच काय होतं, उत्पन्न कमी होतं तुमच्या खर्चापेक्षा, ठीक आहे. म्हणजे तुमचा खर्च, सरकारचा खर्च हा जास्त असतो उत्पन्नापेक्षा, तेव्हा सरकारला हा खर्च भागवण्यासाठी कर्ज घ्यावं लागतं, ठीक आहे. आता एक लक्षात घ्या, इथे आपल्याला डायरेक्ट जर म्हटलं असतं वित्त पुरवठा विथ डिफिशिट म्हणजे काय किंवा तूट म्हणजे काय, तर आपल्याला सांगता आलं असतं की उत्पन्न हा खर्चापेक्षा कमी असतं, ठीक आहे. पण इथे ऑप्शन मध्ये कसं दिलंय, खर्च भागवण्यासाठी सरकार कर्ज घेते. खर्च भागवण्यासाठी सरकार कर्ज कधी घेऊ शकते, जेव्हा उत्पन्न कमी असतं. म्हणजेच आपलं ऑप्शन बी इथे काय आहे, करेक्ट आहे. तर मग अशा पद्धतीने थोडासा ऑप्शन जे आहे ते फिरवून दिलेलं असतं, जेणेकरून आपल्याला कन्फ्युजन व्हावं. तर आपण शोधत बसलो असतो, जेव्हा आपण पेपर समोर असतो त्यावेळेस आन्सर देण्यासाठी आपण खूप हे करत असतो आणि करेक्ट आन्सर यावं यासाठी बरेचसा आपण प्रयत्न करतो आणि मग चुकीचं आन्सर देऊन बसतो. तर अशा पद्धतीचे सगळे ऑप्शन, जर तुम्हाला याच्यात ऑप्शन भेटलंच नाही की उत्पन्न हे खर्चापेक्षा कमी असतं, हे ऑप्शन तर आपल्याला इथे दिसतच नाहीये, ठीक आहे. सार्वजनिक खर्च कमी करणे म्हणजे वित्तीय तूट का नाही, मग इथे आपल्याला हे आन्सर जे आहे ते बरोबर द्यावं लागेल. कारण याचा अर्थ काय होतो, खर्च भागवण्यासाठी सरकार कर्ज घेते म्हणजेच इथे उत्पन्न कमी आहे खर्चापेक्षा आणि इथे मग वित्तीय तूट आपल्याला दिसून येते किंवा तूट वित्त पुरवठा आपल्याला दिसून येतो, ठीक आहे. म्हणून ऑप्शन बी करेक्ट आहे. द नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन ऑब्जेक्टिव्ह ऑफ फिस्कल पॉलिसी. राजकोषीय धोरणाचं खालीलपैकी कोणतं एक उद्दिष्ट नाहीये. ऑप्शन ए रिडिस्ट्रीब्युशन ऑफ इन्कम, कंट्रोलिंग इन्फ्लेशन, ट्रेड लिबरलायझेशन, इकॉनॉमिक स्टॅबिलिटी. ओके. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, ट्रेड लिबरलायझेशन म्हणजे व्यापाराचं स्वातंत्र्यीकरण किंवा खाजगीकरण, उदारीकरण ज्याला म्हणतात, व्यापार उदारीकरण हे आपलं वित्तीय धोरणाचं उद्दिष्ट नाही असं म्हटलेलं आहे. आपण बघितलेलं आहे की वित्तीय धोरणामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येतात, व्यापार हा इंटरनॅशनल ट्रेडच्या युनिट मधला आन्सर झालं. याच्यामध्ये किंवा या युनिटवरचा जो प्रश्न असेल त्याच्यामध्ये उत्पन्नाचं वितरण आपण बघतो, महागाईवर नियंत्रण बघतो, आर्थिक स्थैर्य, ही सगळी आपली वित्तीय धोरणाची उद्दिष्ट आहेत. पण इथे विचारले कोणतं उद्दिष्ट नाही आणि त्यामुळे इथे ऑप्शन सी जे आहे, व्यापारीचं उदारीकरण, हे इथे करेक्ट आन्सर आहे, जे उद्दिष्ट नाही. ओके, प्रश्न थोडासा व्यवस्थित वाचला तर कन्फ्युजन होत नाही किंवा करेक्ट आन्सर आपण देतो. द नेक्स्ट क्वेश्चन, अँड एक्सटर्नलिटी अक्युअर्स वेन. आता इथे विचारले की बाह्यता जी आहे
ती कधी निर्माण होते? ऑप्शन ए, मार्केट ऑपरेट्स इफिशियंटली, प्रायव्हेट कॉस्ट डिफर फ्रॉम सोशल कॉस्ट, गव्हर्नमेंट imposes taxes, public goods are provided. Okay, which will be the correct answer in this? करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी. आता बघा इथे आपण बघितलं होतं की जर इंग्लिशमध्ये जर म्हटलं एक्सटर्नॅलिटी, बाह्यता म्हणजे कधी दिसते किंवा बाह्यता म्हणजे काय, की जेव्हा मार्केट रिसोर्सेस इफिशियंटली यूज होत नाही तेव्हा मार्केट फेल्युअर येतं. ठीक आहे. आणि एक्सटर्नॅलिटी म्हणजे बाह्यता म्हणजे काय, की जेव्हा तुमचं प्रायव्हेट कॉस्ट हे सोशल कॉस्ट पेक्षा कसं असतं, जास्त असतं म्हणजे समाजाला जी कॉस्ट भरावी लागते किंवा किंमत जी मोजावी लागते ती जास्त असते प्रायव्हेट कॉस्ट पेक्षा. म्हणजे एखादा व्यक्ती जर तो कंपनीचा प्रॉफिट कमवतोय पण त्याच्या प्रॉफिट कमवण्याच्या मागे हजारो लोकांना जर तिथे वायूमुळे किंवा तिथे निघणाऱ्या धुरामुळे त्रास होत असेल, तर ऑब्व्हियसली तिथे सोशल कॉस्ट कसं आहे, जास्त आहे प्रायव्हेट कॉस्ट पेक्षा आणि मग त्या ठिकाणी बाह्यता निर्माण होते. ठीक आहे. डायरेक्ट क्वेश्चन विचारले जातात का मग सेट एक्झाम मध्ये? नाही. अशा पद्धतीने थोडेसे फिरून क्वेश्चन विचारले जातात. बघा इथं एक बाह्यता उद्भवते कधी, बाजारपेठा कार्यक्षमतेने चालतात तेव्हा. जर कार्यक्षम बाजारपेठा चालत असतील तर तिथे समस्या उद्भवणार आहे का? नाही. मग खाजगी खर्च सामाजिक खर्चापेक्षा भिन्न असतो. म्हणजेच काय असतो इथे, अ, वेगळा असतो म्हणजेच जास्त असू शकतो. त्यावेळेस तिथे बाह्यता उद्भवते. ठीक आहे. आता या ठिकाणी भिन्न म्हटलेला आहे. कधी-कधी तो पॉझिटिव्ह पण असू शकतो, सामाजिक खर्च, राइट? तर खर्च जर पॉझिटिव्ह असेल म्हणजे सामाजिक खर्च हा जर पॉझिटिव्ह असेल, जसं की शाळा किंवा एज्युकेशन आहे, याच्यामुळे जर सामाजिक खर्च जास्त होत असेल प्रायव्हेट कॉस्टपेक्षा, तर तो पॉझिटिव्ह आहे, राइट? म्हणजे भिन्न असू शकतो, निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह असू शकतो. ठीक आहे, बाह्यता. सरकार कर लावते म्हणजे बाह्यता आहे का? नाही. सार्वजनिक वस्तू पुरवल्या जातात म्हणजे बाह्यता आहे का? नाही. ओके. द नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज अ निगेटिव्ह एक्सटर्नॅलिटी? ठीक आहे, आपण सेशन मध्ये बघितलं होतं की कोणत्या प्रकारची एक्सटर्नॅलिटी कशी असू शकते. सो ऑप्शन्स दिलेले आहेत, एज्युकेशन, पोल्युशन, हेल्थ केअर, इन्फ्रास्ट्रक्चर, डेव्हलपमेंट. कोणता आन्सर याचं करेक्ट आन्सर असू शकतं? ट्राय टू गिव्ह द आन्सर. ट्राय टू हॅव अ करेक्ट आन्सर. ओके. सो ऑप्शन ए, याच्यामध्ये ऑप्शन एज्युकेशन दिलेलं आहे. तर हे तर आपलं काय आहे, पॉझिटिव्ह एक्सटर्नॅलिटी. बघितलं ना, पॉझिटिव्ह एक्सटर्नॅलिटी मध्ये काय होतं की शिकून लोक चांगलं होतात. बाह्यता म्हणजे काय, की बाहेर परिणाम त्याचा तिसऱ्या गोष्टीवरती होतो. पोल्युशनचा परिणाम बऱ्याच गोष्टींवरती होतो आणि ह्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट किंवा निगेटिव्ह इफेक्ट पडतो आणि त्यामुळे हे काय आहे, निगेटिव्ह एक्सटर्नॅलिटी आहे. सो ऑप्शन बी इथे करेक्ट आहे, पोल्युशन. ठीक आहे. काय आहे, खालीलपैकी कोणती नकारात्मक बाह्यता आहे? शिक्षण आहे, प्रदूषण आहे, आरोग्य सेवा आहे की पायाभूत सुविधांचा विकास आहे? तर ऑब्व्हियसली ऑप्शन बी, प्रदूषण ही काय आहे, नकारात्मक बाह्यता आहे. ठीक आहे. निगेटिव्ह इम्पॅक्ट देणारं किंवा निगेटिव्ह परिणाम दाखवणारं नकारात्मक बाह्यता, आणि जे आपल्याला पॉझिटिव्ह इम्पॅक्ट देतं, पॉझिटिव्ह इफेक्ट देतं, दॅट इज पॉझिटिव्ह एक्सटर्नॅलिटी. ओके. द नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग कॅन करेक्ट निगेटिव्ह एक्सटर्नॅलिटी? आता खालीलपैकी कोणती गोष्ट जी आहे, जी निगेटिव्ह एक्सटर्नॅलिटी जी आहे त्याला करेक्ट करू शकते, म्हणजे त्याला पॉझिटिव्ह मध्ये चेंज करू शकतं किंवा निगेटिव्ह एक्सटर्नॅलिटीमुळे जे परिणाम झाले त्याला भरून काढू शकतं. ऑप्शन आहे, सबसिडीज, टॅक्सेस अँड रेग्युलेशन्स, फ्री मार्केट्स, मोनोपॉलीज. जे टीच केलंय त्याच्यातला हा डायरेक्ट क्वेश्चन आहे आणि असाच डायरेक्ट क्वेश्चन एक्झाम मध्ये पण विचारला जाऊ शकतो. सांगायचं करेक्ट आन्सर काय होऊ शकतं? याच्यामध्ये मराठीमध्ये क्वेश्चन जो दिलेला आहे त्याच्यात आन्सर पण येईल बघा, खालीलपैकी कोणते नकारात्मक बाह्यता सुधारू शकतं? ठीक आहे. म्हणजे काय, की नकारात्मक बाह्यता तर आलेलीच आहे, त्याच्यातून होतेच, जे तुम्ही उत्पादन करताय त्याच्यातून. पण जर त्याच्यावरती कर आणि नियम, रेग्युलेशन्स जर लावले तर त्यातून जे नुकसान होणार आहे त्याची भरपाई होऊ शकते. म्हणून इथे ऑप्शन बी करेक्ट आहे, की त्याला करेक्ट करण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती कर लावणे आणि स्ट्रिक्ट रूल करणं हे आपण तिथे बघू शकतो. जसं आपण बघितलं होतं की ताजमहलच्या जवळ जे काही इंडस्ट्रीयल होते, ज्याच्यातून बाह्यता, नकारात्मक बाह्यता येत होती, त्यांच्यावरती टॅक्सेस लावले, त्यांच्यावरती नियम केले की या एरियाच्या बाहेर तुम्हाला तुमची इंडस्ट्री फॉर्म करायची आहे. ठीक आहे. सो हे काय आहे, एक करेक्शनची एक वेगळी पद्धत आहे किंवा ऑप्शन आहे. ओके. द नेक्स्ट क्वेश्चन, गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन इन द फॉर्म ऑफ सबसिडीज इज मोस्ट कॉमनली जस्टिफाईड व्हेन? ठीक आहे. तर याच्यामध्ये गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन जे आहे, सरकारचा हस्तक्षेप जो आहे
तो सबसिडीच्या रूपातला जो हस्तक्षेप आहे तो काय जस्टिफाय करतो किंवा कशाला हेल्प करतो. ऑप्शन ए पॉझिटिव्ह एक्सटर्नॅलिटी एक्झिस्ट, निगेटिव्ह एक्सटर्नॅलिटी एक्झिस्ट, मार्केट्स आर परफेक्टली कॉम्पिटिटिव्ह, टॅक्स रेव्हेन्यू आर हाय. तर ह्याच्यापैकी करेक्ट आन्सर काय असू शकतं? ऑब्व्हियसली याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए पॉझिटिव्ह एक्सटर्नॅलिटी एक्झिस्ट. आधीच्याच प्रश्नामध्ये बघितलं होतं आपण की इथे सबसिडीज अँड टॅक्सेस सॉरी टॅक्सेस अँड रेग्युलेशन्स गव्हर्नमेंट तयार करतं, त्याचं सबसिडी सुद्धा गव्हर्नमेंट देत असते. तर सबसिडी कशाला मिळेल? जेव्हा तुम्ही चांगलं काम करत असाल तेव्हा तुम्हाला सबसिडी दिली जाईल, आणि जेव्हा तुमच्या कंपनीतून जर कोणाला धोका होत असेल किंवा निगेटिव्ह एक्सटर्नॅलिटी पोल्युशन जर येत असेल तर त्याला करेक्ट करण्यासाठी मग टॅक्सेस लावले जातात मोठ्या प्रमाणावर, जेणेकरून इझी म्हणजे समजून घ्यायचं झालं तर इथे समजून घ्या तुम्ही की जेव्हा एखादी कंपनी काम करते आणि त्या कंपनीमध्ये तुम्हाला जर निगेटिव्ह म्हणजे पोल्युशन, ती कंपनी XYZ ही कंपनी आणि तिथून पोल्युशन निर्माण करते, तर त्या पोल्युशनने हजार लोकांच्या जीवाला हानी पोहोचते, तर याच्यावरती मोठा टॅक्स लावला जातो. ठीक आहे. मग हे लोक काय करतील, हा जो प्रदूषण होतंय हे प्रदूषणाचं प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करतील, कारण आपल्याला तेवढा टॅक्स भरावा लागेल. बरोबर आहे. म्हणजेच टॅक्स भरला तर ह्यांना कंट्रोल करता येईल निगेटिव्ह एक्सटर्नॅलिटीला. पण याच्याच अपोजिट जर ही कंपनी उचलून दुसऱ्या थोड्याशा लांब अंतरावर फॉर्म करण्यासाठी गव्हर्नमेंट जर सबसिडी देत असेल तर ऑब्व्हियसली त्यांना प्रोत्साहन मिळेल पॉझिटिव्ह एक्सटर्नॅलिटी निर्माण करण्यासाठी. म्हणजेच सकारात्मक बाह्यता अस्तित्वात आणण्यासाठी इथे सबसिडीच्या रूपात गव्हर्नमेंट हस्तक्षेप करते. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे द कोस्ट थेरम स्टेट्स दॅट. आता इथे हा कोस्ट थेरम आहे. कोस्ट थेरम पण आपल्याला कशाशी रिलेटेड आहे तर पब्लिक इकॉनॉमिक्सशी रिलेटेड आहे. कॉस्ट थेरम आपल्याला काय सांगतोय? A. Public goods must be provided by the governments. Private solutions can solve externalities if property rights are well defined. Markets always fail to address externalities. Taxation is the only way to handle externalities. तुम्हाला काय वाटतं करेक्ट आन्सर काय येईल? कोस्ट थेरम तुम्ही वाचलंय का? ओके. सो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी. प्रायव्हेट सोल्युशन कॅन सॉल्व्ह एक्सटर्नलिटीज इफ प्रॉपर्टी राईट्स आर वेल डिफाईन्ड. ओके. मराठीमध्ये बघा, कोस्ट प्रमेय नेमके काय सांगतो तर सार्वजनिक वस्तू शासनाने पुरवल्या पाहिजेत. नो, शासनाने पुरवल्या पाहिजेत अशा पद्धतीचं काहीही सांगितलं जात नाही. मालमत्तेचे हक्क चांगल्या प्रकारे परिभाषित केल्यास खाजगी उपाय बाह्य समस्या सोडवू शकतात, हे आपल्याला सांगतं. जर प्रॉपर्टी राईट्स कुठे काय करायचं याच्याबद्दल सगळे इन्फॉर्मेशन तुम्हाला माहिती असेल, राईट्स कुठले आहेत हे तुम्हाला जर माहिती असेल, तर काय समस्या आहे हे सोडवण्यासाठी तुम्हाला इझी जातं म्हणजे कुठली बाह्य समस्या, बाह्यता. सपोज जर तुम्हाला माहिती आहे की ताजमहलच्या जवळ जर तुम्ही तुमची कंपनी काढली तर त्याचा इफेक्ट त्याच्यावरती होणार आहे आणि भरपूर असे टॅक्सेस तुम्हाला त्याच्या बदल्यात भरावे लागतील. कदाचित कंपनी सील होऊ शकतं रेग्युलेशन्स जर आपण मानले नाहीत तर. तर इथे काय करावं लागेल, तुम्हाला थोडंसं बार्गेन करावं लागेल. बार्गेन म्हणजे काय तर तुम्हाला थोडासा बार्गेनिंग म्हणजे काय म्हणू शकतो आपण त्याला की थोडंसं हे करावं लागेल, सौदा करावा लागेल तुम्हाला की मी टॅक्स जास्त भरतो पण मग मला थोडंसं जास्त वेळ कंपनी. हा, डीजेचं एक एक्झाम्पल तुम्ही बघू शकता. इथे मार्केटमध्ये काय होतं, आपल्याला जेव्हा डीजे चालू करायचा असतो, आपल्या गावामध्ये काहीतरी कार्यक्रम असतो आणि आपल्याला 10 नंतर जेव्हा डीजे करायचा असतो, तर आपण काय करतो, तिथल्या गावातील जी अथॉरिटी आहे त्यांच्याशी आपण थोडंसं बार्गेन करतो की मला थोडा वेळ अजून चालू द्या, मी लगेच बंद करतो, किंवा मला या दिवशी थोडंसं जास्त वेळ डीजे करावं लागेल. म्हणजे काय ते थोडंसं बार्गेन आपण करतो, कमी जास्त करण्याचा प्रयत्न करतो. आणि जेव्हा तुम्हाला मालकी हक्क, तुम्हाला काय हक्क हे माहिती असेल आणि त्यावेळेस समस्या सोडवण्यासाठी बार्गेन करून तुम्ही जेव्हा चांगल्या पद्धतीने मार्केटमध्ये बाह्यता समस्या सोडवता, तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, कॉस्ट प्रमेय. ठीक आहे, कॉस्ट थेरम इथे म्हणतो. ठीक आहे, ऑप्शन बी करेक्ट आहे. द नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इन एक्झाम्पल ऑफ डिस्क्रिशनरी पब्लिक एक्सपेंडिचर? ऑप्शन ए सोशल सिक्युरिटी पेमेंट्स, डिफेन्स स्पेंडिंग, अनएम्प्लॉयमेंट बेनिफिट्स, पेन्शन पेमेंट्स. ठीक आहे, आता याच्यामधला हा गव्हर्नमेंटचा खर्च आहे. तर डिस्क्रिशनरी पब्लिक एक्सपेंडिचर म्हणजे नेमकं काय तर डिफेन्स स्पेंडिंग, जो तुम्हाला याच्यातून इन्कम तर तुम्हाला काही जनरेट करून देणार नाही, बट जो तुम्हाला कंपल्सरी करायचाच आहे. ठीक आहे, संरक्षणावरचा जो खर्च आहे तो गव्हर्नमेंटला करावाच लागतो.
ओके. विवेकाधीन सार्वजनिक खर्चाचं खालीलपैकी कोणतं उदाहरण आहे? सामाजिक सुरक्षा देयके, संरक्षण खर्च, बेरोजगारी लाभ, पेन्शन देयके. बी संरक्षण खर्च. संरक्षण खर्च कसा आहे? विवेकाधीन करावाच लागणार आहे तुम्हाला. आणि बाकी कसे आहेत मग? ट्रान्सफर पेमेंट ते पण तुम्हाला करावेच लागतात, त्याच्यातून रिटर्न किंवा काय भेटणार नाही. संरक्षण हा प्रत्येक वेळेला तुम्हाला त्याच्यावरती द्यावाच लागतो. ओके. ऑप्शन बी इथे करेक्ट आहे. देन द नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट डज अ प्रायमरी बजेट डिफिशिट इंडिकेट्स? आता बजेट मधलं तूट हे नेमकं काय दाखवतं? प्रायमरी म्हणजे प्राथमिक तूट ही काय दाखवते? ऑप्शन ए टोटल बॉरोविंग नीड्स द गव्हर्नमेंट, बॉरोविंग एक्सक्लूड इंटरेस्ट पेमेंट्स, सरप्लस आफ्टर डेब्ट सर्व्हिसिंग, नन ऑफ दी अबो. तर याच्यापैकी करेक्ट आन्सर काय असणार आहे? बजेट डिफिशिट काय दाखवतं? बॉरोविंग एक्सक्लुडिंग इंटरेस्ट पेमेंट, कर्ज घ्यावं लागणार आहे तुम्हाला तुमचं व्याज सोडून. ठीक आहे. तर हे असणार आहे तुमचं प्रायमरी डिफिशिट. बजेट डिफिशिट म्हणजे तेच की तुम्हाला महसूल, तुमचा रिव्हेन्यू जो असणार आहे तो कमी असणार आहे तुमच्या इन्कम पेक्षा. ठीक आहे. रिव्हेन्यू कमी असणार आहे म्हणजेच तुमचं एक्सपेंडिचर पेक्षा रिव्हेन्यू कमी असणार आहे, खर्च जास्त असणार आहे, तेव्हा बजेटमध्ये तुम्हाला डिफिशिट दिसून येते. आणि त्यामुळे इथे तसंच ऑप्शन दिलेलं आहे थोडंसं की बॉरोविंग व्याज देयके वगळून कर्ज घेणं म्हणजे अर्थसंकल्पीय तूट आपल्याला दिसून येते. ओके. दोन म्हणजे सेम क्वेश्चनला कशा पद्धतीने दोन वेगळ्या वेनी कसं मांडता येतं किंवा ऑप्शन्स मध्ये कसं त्याचा आन्सर देता आले हे बघा. ठीक आहे. थोडंसं ऑब्झर्व करा कशा पद्धतीचे ऑप्शन्स तिथे दिलेले. ठीक आहे. The next question, the purpose of public private partnership PPP is to, कशासाठी ही public private partnership केली जाते? ऑप्शन ए eliminate private investment in public projects, share risk and benefits between public and private sectors, nationalize private companies and minimize government role in public service. आता ही जी public private partnership केली जाते ती कशासाठी केली जाते? ओके. सो याचं करेक्ट आहे ऑप्शन बी शेअर रिस्क अँड बेनिफिट्स बिटवीन पब्लिक अँड प्रायव्हेट सेक्टर. गव्हर्नमेंट आपण बघितलं की गव्हर्नमेंटला खर्च जो केला जातो त्याच्यातून इन्कम होईलच असं नाहीये, कारण बरेचसे कर चुकवेगिरीमुळे काय होतं त्यांचं इन्कम जे लॉस मध्ये होतं. आणि प्रत्येक वेळेला गव्हर्नमेंटला कर्ज घेऊन गरजा भागवणं थोडंसं अवघड होतं. त्यावेळेस मग त्याच्यामध्ये कोणीतरी इन्व्हेस्टर शोधला जातो जो रिस्क पण शेअर करेल आणि बेनिफिट पण शेअर करेल. सो याला आपण पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप असं म्हणतो किंवा पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप थ्रू अशा पद्धतीने रिस्क किंवा बेनिफिट्स हे शेअर केले जातात, जे सरकारला कर्ज घेण्यापासून वाचवू शकतात किंवा पूर्ण खर्चामध्ये त्यांना हेल्प करू शकतात. ठीक आहे. पीपीपी ज्याला पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप असं म्हणतो. काय आन्सर आहे माझं? बी सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील जोखीम आणि फायदे सामायिक करण्यासाठी किंवा शेअर करण्यासाठी. ओके. द नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग रिप्रेझेंट्स गव्हर्नमेंट फेल्युअर? गव्हर्नमेंट सरकारचं अपयश हे खालीलपैकी कशामध्ये दाखवलं जातं? ऑप्शन ए ओव्हर रेग्युलेशन्स लिडिंग टू द इनइफिशियन्सी, मार्केट क्लिअरिंग प्राइसेस, इफिशियंट प्रोव्हिजन ऑफ पब्लिक गुड्स अँड बॅलन्स बजेट. तर याच्यामध्ये बघा बॅलन्स बजेट तर चांगलं आहे अर्थव्यवस्थेसाठी, इफिशियंट प्रोव्हिजन ऑफ पब्लिक गुड्स सार्वजनिक वस्तूंचं चांगल्या पद्धतीने प्रोव्हिजन करणं हे तर अपयश नाहीये गव्हर्नमेंटचं. मग काय अपयश आहे? तर ओव्हर रेग्युलेशन. जास्तीचे जर रेग्युलेशन्स अँड रूल्स जर लावले असतील ज्यामुळे अकार्यक्षमता दिसून येत असेल तर तिथे गव्हर्नमेंटचं काय आहे? अपयश आहे. ठीक आहे. खालीलपैकी कोणते सरकारचे अपयश दर्शवते? एक तर अतिनियमनामुळे अकार्यक्षमता निर्माण होते, मार्केट क्लिअरिंग किमती, सार्वजनिक वस्तूची कार्यक्षमता तरतूद, संतुलित अर्थसंकल्प हे तिन्ही तर अपयश नाही यश दर्शवतात. तर इथं फर्स्ट ऑप्शन किंवा अ ऑप्शन जे आहे तेच फक्त अकार्यक्षमता किंवा अपयश. जिथे अकार्यक्षमता येते तिथे अपयश पण येतं. त्यामुळे हे ऑप्शन जे आहे ते तिथे करेक्ट आन्सर आहे. ओके. नेक्स्ट अँड दिस इज द लास्ट क्वेश्चन. जसं आपण 20 बेस्ट एमसीक्यूज बघतोय पब्लिक इकॉनॉमिक्स मधले. ठीक आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज अ की फीचर ऑफ वेलफेअर स्टेट? आता वेलफेअर म्हणजे कल्याणकारी राज्य जे आहे तर खालीलपैकी कोणतं की फीचर आहे वेलफेअर स्टेटचं? एक तर मिनिमल गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन, रिडिस्ट्रीब्युशन ऑफ इन्कम थ्रू सोशल पॉलिसीज, कम्प्लीट रिलायन्स ऑन फ्री मार्केट, अब्सेन्स ऑफ टॅक्सेशन. टॅक्सेशन करांमध्ये काय अब्सेन्स असणं किंवा फ्री मार्केटमुळे तर तिथे वेलफेअर स्टेट होत नाही. मग कशामुळे होतं? तर तुमचं जे इन्कम आहे ते वेगवेगळ्या पॉलिसीजनी धोरणांनी
चेंज होत राहतं, त्याचं रिडिस्ट्रीब्युशन होत राहतं. गरिबांकडे जर पैसे कमी असतील तर श्रीमंतांकडचे पैसे गरिबांकडे आणावं लागतात, रोजगार निर्माण करून, गव्हर्नमेंट वेगवेगळ्या पॉलिसीज तयार करून त्यांच्याकडे जाते. सपोज एखादा व्यक्ती आहे ज्याचं 5 करोड मंथली इन्कम आहे, त्याच्यावरती त्याला तेवढा टॅक्स भरावा लागतो. तो टॅक्स गव्हर्नमेंटकडे जातो, गव्हर्नमेंटकडे तो रिव्हेन्यू जनरेट होतो, त्यातून तो वेगवेगळे प्रोजेक्ट्स निर्माण करतो. प्रोजेक्ट्स थ्रू ह्या लोकांना इन्कम जनरेट होतं, म्हणजेच रोजगार उत्पन्न होतो आणि मग त्या म्हणजे श्रीमंतांकडची जी संपत्ती आहे, जे इन्कम आहे ते सगळ्यांमध्ये रिडिस्ट्रीब्यूट होतं. अशा पद्धतीने गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शनने कल्याणकारी राज्यावरती हे एक वैशिष्ट्य आहे की सामाजिक धोरणांद्वारे उत्पन्नाचं पुनर्वितरण केलं जातं. ठीक आहे, हे वेलफेअर इकॉनॉमिक्सचं एक वैशिष्ट्य आहे. ओके ओके देन दॅट्स इट फॉर टुडे. 20 MCQs किंवा 20 इम्पॉर्टंट IMP MCQs आपण बघितलेले आहेत पब्लिक इकॉनॉमिक्स वरचे. ठीक आहे, होपफुली परत एकदा रिवाइज करा. काही प्रॉब्लेम असेल, काही समजलं नसेल तर मला विचारा. नेक्स्ट सेशन मध्ये आपण त्याला परत एकदा समजून घेऊया. ओके, दॅट्स इट फॉर टुडे. थँक यू एव्हरीवन. ऑल द बेस्ट.